तुझी कांदून माझ्याशी करशील का, माझ्याशी करशील का. जाऊया तुझी कांदून गाय माझ्याशी करशील का, माझ्याशी करशील का. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. त्याचं आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपला प्रोजेक्टमध्ये येत आहे. आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जो बीटमार्क प्रीसेट दिलेला आहे तो सिम्पली आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचा अलाइट मोशनमध्ये. आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सिम्पली तो ओपन करून घ्यायचा आहे. आता ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे, बघू शकताय. तर व्हिडिओमध्ये वापरले इमेज आपण इमोजी PNG सर्व तुम्हाला इथं अशा प्रकारे प्रोव्हाइड केलेले आहेत. फक्त तुमचा इथं इमेज रिप्लेस करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करायचा आहे. तर त्यासाठी स्टेप बाय स्टेप मी सांगणार आहे. तर स्टार्टिंगला येऊन काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा हे तुम्ही PNG आणि व्हाईट कलरची बॅक PNG बघू शकताय. तर ही आपल्याला अशाच प्रकारे ठेवू शकताय. त्यानंतर ही जर PNG तुम्हाला बदलायची असेल तर जो येलो पार्ट आहे तो सिलेक्ट करून एडिट टेक्स्टवर क्लिक करायचा आहे. आणि इथं ही PNG खोडून तुम्ही बघू शकता इथं तुम्ही कोणतीही PNG दुसरी ॲड करू शकता. तर ॲड केल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार अशा प्रकारे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की 2.15 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे सिम्पली आजच्या स्टेटसचं मटेरियल राहणार आहे. तर ह्यात मटेरियलमध्ये आपण यूज केलेले इमेज आहेत ते मी तर डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही स्वतःची इमेज यूज करून ह्या प्रकारे आपला स्टेटस आहे तो क्रिएट करून घ्यायचा आहे. आता सगळ्यात पर्यंत एक कोणती इमेज इथं ॲड करून घ्यायची आहे आणि इमेज ॲड करून घेतल्यानंतर ब्लेंडिंग ऑपेसिटीवर क्लिक करून इथं आपल्याला 35 ते 40% ऑपेसिटी ठेवून घ्यायची आहे. मी इथं 35% ठेवून घेतोय. त्यानंतर बॅक निघून इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जाऊन सर्क्युलेशन वायब्रन्स हा इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल 1 नंबरला. तो सिम्पली ॲड करायचा आहे आणि ॲड केल्यानंतर सिम्पली स्टार्टिंग सेटिंगवर क्लिक करून याची सर्क्युलेशन मायनस आहे ते -100 करून टाकायचे आहे. त्यानंतर मूव ऑन ट्रान्सफॉर्मवर जाऊन याची साईज आहे ते अशा प्रकारे वाढवून घ्यायचे बघू शकताय. तर इथं अशा प्रकारे आपल्याला काय करायचं, हा इमेज आहे तो सेट करून घ्यायचा आहे. आता इमेज सेट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की याची जी लेंथ आहे ती इथं आपल्याला 13.6 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून हाच इमेज लेअर लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचे आहे. अशा प्रकारे बघू शकता बॅकग्राऊंडला घेऊन आल्यानंतर तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे. सिम्पली काय करायचं तर बॅकग्राऊंडला तो इमेज घेऊन यायचा आहे. तर स्टार्टिंगपासून तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक दिसून येईल. बॅकग्राऊंड आपण अशा प्रकारे इथेही ठेवू शकतो. तर अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन आल्यानंतर बघू शकताय अशा प्रकारे सिम्पली बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे. आणि बॅकग्राऊंडला आल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहेत. आता जे आपले PNG आपण इथं दिलेले आहेत तुम्ही बघू शकताय. तर त्यानंतर काय करायचं, ग्रुप लिंकमध्ये या जो आपण शेप केलेला तयार त्या सिम्पली काय करायचं आहे या ग्रुप 1 लेअरवर क्लिक करून एडिट ग्रुपवर क्लिक करायचं आहे. स्टार्टिंग लेअर खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि कोणताही इमेज ॲड करून तो इमेज लेअर काय करायचा आपल्याला 3rd नंबरला घेऊन यायचा म्हणजे लॉंग प्रेस करून. त्यानंतर इथं आपल्याला इमेज लेअरची साईज अशा प्रकारे कमी जास्त करून या सर्कलमध्ये इथं आपल्याला तो आपला इमेज सेट करून घ्यायचा आहे. तर बॅक निघून आल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर अशा प्रकारेच काय करायचं, एडिट ग्रुपवर क्लिक करून स्टार्टिंग लावून खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि कोणताही इमेज ॲड करून इथं आपल्याला तो काय करायचं 3rd नंबरला लॉंग प्रेस करून घेऊन यायचं आहे. त्यानंतर इथं कमी जास्त साईज कमी जास्त करून अशा प्रकारे इमेज सेट करून घ्यायचा आहे आणि इथून बॅक निघून यायचं आहे. बॅक निघून आल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर सिम्पली बघू शकता पहिली लेअर आहे
याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर सेकंड नंबरची लेअर ही तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येणार आहे. अशा प्रकारे बघू शकताय. तर सिम्पली अशाच प्रकारे काय करायचे, इथून पासून चालवणाऱ्या प्रत्येक लेअरला आपला जो इमेज आहे तो काय करायचा इथं ॲड करून घ्यायचा. म्हणजे याचं कॉम्बिनेशन आहे तुम्हाला युनिक असं दिसून येणार आहे. सिम्पली बघू शकताय की आपण इमेज कशा प्रकारे ॲड करतोय. ॲड केल्यानंतर थर्ड नंबरला घेऊन आल्यानंतर सिम्पली या साईजमध्ये काय करायचं इथं आपल्याला तो सेट करायचा आहे. आणि बॅक निघाल्यानंतर बघू शकताय याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर सिम्पली बघू शकता आता इथून पासून चालवणाऱ्या प्रत्येक लेअरला अशाच प्रकारे तुम्ही ह्या दोन्ही लेअरला इमेज ॲड करून घ्यायचा आहे. मीही ॲड करून घेतोय, तुम्हीही ॲड अशा प्रकारे करून घ्या. तर बघू शकता याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे ग्रुप लिंकमध्ये आपण इमेज ॲड करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपलं पहिलं ॲनिमेशन इथं क्रिएट झालेलं आहे. आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 13.6 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि मटेरियलमधील जे इमेज आहेत आपले जे इमेज आहेत ते सिम्पली एक एक प्रमाणे ॲड करून घ्यायचे आहेत. आता मी इथं डेमोसाठी यूज केलेले इमेज अशा प्रकारे ॲड करून घेतोय. तुम्ही तुमचे इमेज अशा प्रकारे ॲड करून घ्या. ॲड करून घेतल्यानंतर इमेज लेअर लॉंग आपल्याला काय करायचं आहे, फुल स्क्रीन करायचं आहे. त्यासाठी तुम्ही बघू शकता कोणतीही पद्धत यूज करू शकताय. पहिली तर 3 डॉटला जाऊन फील्ड कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचं आहे. आणि दुसरी जी स्टेप आहे ती मूव्ह ऑन टास्कबारमध्ये जाऊन सिम्पली थर्ड ऑप्शनवर क्लिक करून अशा प्रकारे साईज कमी जास्त करून घ्यायची आहे. आणि बघू शकताय तुम्ही इझी वेमध्ये कमी जास्त साईज करू शकताय. तर अशा प्रकारे कमी जास्त साईज करून घेतल्यानंतर आपली जी इमोजी PNGची लेअर आहे ती लॉंग प्रेस करून वरती घेऊन यायची आहे. त्यानंतर 13.6 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि जो इंक इफेक्ट दिलेला आहे तो सिम्पली ॲड करून तो सिम्पली सिलेक्ट करायचा आणि ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जाऊन लायटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचे आहे. आता तोच इफेक्ट तोच व्हिडिओ कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचा आहे. आणि इथूनपासून चालवणाऱ्या प्रत्येक लेअरला तोच व्हिडिओ पेस्ट करायचा आहे. म्हणजे आपल्याला याचा ओव्हरऑल लुक स्टार्टिंगपासून तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला बघू शकता इथं स्टेटस आहे तो क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, सिम्पली सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं इथं आपल्याला बॅक निघून यायचं आहे. आता बॅक निघाल्यानंतर वरती ॲरोचिन एकदा क्लिक करून व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.